विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची सुरुवात आहे। आज सगळ्यांचं अभिनंदन करत असताना आपल्या 10च्या युनिव्हर्सिटीच्या सेनेटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात पहिलं सन्मान आणि सत्कार आपण राजन कोळंबीकरजींचा करायचा आहे। तरी निष्ठा काय असते ते दाखवलेलं आहे। मागच्या दोन्ही टर्ममध्ये सेनेट सदस्य होते आणि मग यावेळी त्यांना विनंती केली की राजनजी थोडा आपल्याला थांबायला लागेल, मला नवीन नावं काही द्यायचे, काही चेहरे बदलायचे आणि क्षणभर विचार न करता तरी सांगितलं आदित्यजी जे तुम्हाला द्यायचं सांगा, कोणाला नाव द्यायचं आहे, मी 10च्या 10 निवडून आणेपर्यंत शांत बसणार नाही आणि शिवसेनेचं काम करत राहणार। कालच त्यांचा वाढदिवस पण होता, तर मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या। नक्कीच दुसऱ्या व्यक्तीचे इथे आठवण म्हणजे आपला सूरज चव्हाण, आपल्या हक्काचा माणूस। कधीही कोणाला काही घडलं असेल तर कोणी त्याला कधीही फोन करायचा आणि म्हणूनच बिनधास्त भाजप त्याला आत ठेवलेला आहे। लवकरच बाहेर आल्यानंतर विधानसभेचा जो विजय आहे तो आपल्यासोबत साजरा करणार आहे आणि मग अर्थात काल परवा जे काही आपण वातावरण पाहिलं, मतदानाच्या दिवशी असेल त्याच्या आधीच्या दिवशी असेल, आपल्या 10च्या 10 उमेदवारांची मेहनत तर आहेच आणि त्यांचं कौतुक तर आहे, कारण गेल्या 2 टर्ममध्ये मला वाटतं प्रदीपजी आपली हॅट्रिक आहे, सोलंकीची हॅट्रिक आहे, मिलिंदजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, मला वाटतं प्रल्हादजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, शीतलजी आपण दुसऱ्यांदा जिंकून येत आहे, काही नवीनचे आणि आपल्याला माहिती की आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे, कारण मुंबई विद्यापीठ हे फक्त काही मुंबई शहर आणि उपनगर नाही तर पालघर असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, या सगळ्या पूर्ण तालुक्यांमध्ये आपलं काम असतं। एवढे वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ठरवलं होतं की एकट्याने लढायचं आणि एकट्याने जिंकायचं, आपण लोकांची सेवा करत आला, विद्यार्थ्यांना मदत करत आला आणि लवकरच आपण नवी हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच पदवीधरांसाठी जाहीर करणार आहोत। तुमच्यासोबत वरून तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे, कारण आपले इन हाऊस मॅथमॅटिशियन ज्याच्यात आपला कधी काही संबंध असतो गणितात, पण खरोखर दिवस रात्र मेहनत करून मध्ये मध्ये मी तो वरुणला परवा पण चिडवत होतो की वरून परत स्थगित केलं बघ। आता मला कळलं वरुणला सत्वायचं असेल की सांगायचं वरून सेनेटर स्थगित केलं, कारण मला आठवतं गेले 2 वर्ष ही निवडणूक आपण सगळेच युवासैनिक असतील, युवती सेना असेल, महिला आघाडी असेल, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोक अधिकार समिती असेल, आम्ही गेले 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना फोन करतोय, खास करून आपले शिवसेनेचे जे नेते आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, यांना सगळ्यांना फोन करतोय आणि सतत आपण सांगायचो की अरे फॉर्म भरले की नाही, फॉर्म भरले की नाही। एक कौतुक म्हणजे मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मागच्या वर्षीची आपला ऐतिहासिक नोंदणी झाली, अंकित तुलाही आठवत असेल, हे 40 गद्दार जेवढे आपले होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून यालाच घाबरून केंद्र सरकार असेल, भाजप असेल, 2दा ही आपली निवडणूक रद्द केली आणि परत जर कितीवर नोंदणी आणली आपली 13,000 बरोबर। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपण सिस्टम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत, मराठी मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेली
मोतीलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उभारायचा आहे. तर हा जो विश्वास मतदारांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दाखवलेला आहे, हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर, या व्यक्तीवर विधानसभेत देखील दाखल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येक मतदाराला आणि आपले जे सेंटर प्रमुख होते, ज्यांनी ह्या पूर्ण सिस्टममध्ये काम केलं, तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि आता जे काम मोठं आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. विधानसभा चुनाव के पहले सीनेट का जो चुनाव हुआ उसमें क्लीन स्वीप पाना बिल्कुल ये है 10 का दम. मुंबई यूनिवर्सिटी सीनेट चुनाव युवा सेना पिछले कई सालों से जीतती आई है. ये तीसरा टर्म है. 2010 में अगर आप देखें तो 10 में से 8 सीट जीती. 2018 में 10 में से 10 और फिर एक बार वही परफॉर्मेंस हमने दोहराया है. ये परफॉर्मेंस हमारी जो सारे युवा सैनिक है, युवती सैनिक है, शिवसेना हो, महिला आघाड़ी हो, भारतीय कामगार सेना हो, स्थानिक लोक अधिकार समिति हो, शिवसेना के नेता, उपनेता, विभाग प्रमुख, जिला प्रमुख, इनकी तो मेहनत है. लेकिन इसी के साथ ये बात एक ही स्पष्ट कर देती है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे इस व्यक्ति में जो महाराष्ट्र का विश्वास है वो आज भी कायम है और कल भी कायम रहेगा, पक्का रहेगा. क्या ये विधानसभा का लिटमस टेस्ट था? ये प्रिपरेशन की तैयारी थी, प्रिपरेशन की एक रन, बिल्कुल शुरुआत है. आने वाले समय में जिस तरीके से मुंबई में लोग लगातार ये कोशिश कर रहे हैं कि आपके जो कॉर्पोरेटर्स हैं उनको अपनी तरफ लेकर के वोट बैंक शेयर बढ़ाया जाए, लेकिन जिसको टूटना है टूटने दीजिए. ये जो विश्वास है वो कभी नहीं टूटेगा. मुंबई में लोकसभा के दौरान भी दिखाया था कि मुंबई में 5 जीत कर दिखाया था, फिर 1 सीट उन्होंने चुना ली, वो भी हम जीतने वाले हैं. फिर पदवीधर की चुनाव आए, ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के, टीचर्स कॉन्स्टिट्यूंसी के, वो भी जीते और सेनेट भी जीते. और ये जो चुनाव था सेनेट का था वो सिर्फ मुंबई का नहीं था, पूरे कोकण डिवीजन का. आदित्य, कोर्टाचे अनेकदा अडथळे आले, अनेक विरोधक कोर्टामध्ये वारंवार गेले, तरी स्पीड ब्रेकर पार करून तुम्ही जिंकला. नक्कीच आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी निवडणूक होणार होती ती ह्या मिंदे सरकारने, घाबरट सरकारने रद्द केली. नंतर ह्या वर्षी आधी होणार होती ती देखील रद्द केली. एकदा तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रद्द केली, बरोबर ना मित्र? आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की यावेळी जी निवडणूक झाली त्याच्यात 2दा हायकोर्टात केले, एकदा सुप्रीम कोर्टात केले. मी कोर्टाचे देखील मनापासून आभार मानतो की आमचं त्वरित त्यांनी हिअरिंग घेतलं आणि जो निकाल न्यायप्रमाणे मिळायला पाहिजे होता तो न्याय आम्हाला मिळाला. क्या इसी डर से चुनाव नहीं कराया जा रहा था? क्या ये हार का डर था इसी वजह से? बिल्कुल हारे का डर. चुनाव आयोग की आज 2 दिन से मीटिंग चल रही है, आज प्रेस कॉन्फ्रेंस है. शिवसेना की तरफ से क्या अपेक्षा है? क्या से यही उम्मीद है कि वो भाजपा कार्यालय से जल्दी यहाँ चुनाव करने की परमिशन ले. आदित्य, मुंबई अलर्ट करण्यात आलेली आहे. एकीकडे आज निवडणुकी संदर्भात डिसिजन होऊ शकतो, निवडणुका तोंडावर आहेत आणि आता मुंबईमध्ये मेजर हाय अलर्ट दिलेला आहे. मला वाटतं ज्या राज्यामध्ये आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे, एवढी बेकार झालेली आहे, गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती असताना हाय अलर्ट हा प्रत्येक विषय असणार, कारण कोणाचा बसतच झालेला नाही. आता मुंबई महापालिका घ्यायला पाहिजेत निवडणुका. मुंबई महानगरपालिका काय सगळ्याच महानगरपालिका घ्या, पण आम्ही पहिले सांगतो या राज्याच्या निवडणुकाच्या गेल्या 2 वर्ष प्रलंबित आहेत गद्दारामुळे, त्याचा घ्यास. हाई अलर्ट पे हिंदी में क्या कहेंगे? एक बयान हिंदी में वही होता है. आदित्य, मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाहीयेत, लोकप्रतिनिधी नाहीयेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण निवडणुकांसंदर्भात ह्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा चंद्रपूर कशासाठी थांबवलं होतं किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या का नाही घेतल्या, हे आजूबाजूला जो गुलाल दिसतोय हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. विजय काय आम्ही दाखवून दिलेला आहे असं